सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली आहे। शेवटचा सूर्यास्त पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आहे। 2023 या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त आणि हा सूर्यास्त बघण्यासाठी नागरिकांनी ठिकठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे। आपण आता दोन ठिकाणची दृश्य बघतोय। पहिला आहे कोलकाता येथील हावडा ब्रिजच्या अगदी शेजारचा सूर्यास्त आपण बघतोय आणि त्यानंतर दुसरा आहे गुवाहाटी मधला। या दोन्ही ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम सूर्यास्त होत असतो आणि या दोन्ही ठिकाणचे सूर्यास्त आता आपल्याला आपल्या स्क्रीनवर दिसतायत। 2023 चा शेवटचा सूर्यास्त जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी कोलकाता इथं हळूहळू सूर्यास्त होतोय। गुवाहाटी या दोन्ही ठिकाणी भारतामध्ये सर्वप्रथम सूर्यास्त होत असतो आणि त्यामुळे ही दृश्य जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी। दरम्यान मुंबई पुणे या ठिकाणी शहरात सुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली। मरीन ड्राइव्ह, बीकेसी या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झालेली आहे। आता आपण बघतोय दृश्य कोलकाता इथला सूर्यास्त आपल्याला बघायला मिळतोय। 2023 चा हा शेवटचा सूर्यास्त। उद्या 2024 नवीन आशा, नवीन प्रेरणा, नव्या गोष्टी घेऊन उदयाला येणारा नवीन सूर्योदय आणि आता आहे 2023 चा सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त। हा आहे गुवाहाटी मधला। आता आपण थेट जातो अयोध्येमध्ये। अयोध्येत सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त 2023 चा हा शेवटचा सूर्यास्त। राम मंदिराचं हे विलोभनीय असं दृश्य 2023 या वर्षातला हा शेवटचा सूर्यास्त आहे आणि 2024 मध्ये याच अयोध्या भूमीमध्ये गेल्या 500 वर्षांपासून ज्या गोष्टीची सर्व हिंदूंना आशा होती, सर्व हिंदू मोठ्या आशेने याकडे बघत होते, ते राम मंदिर इथे उभारलं जाणार आहे आणि त्याच अयोध्या भूमीतला हा शेवटचा सूर्यास्त। दोन 2023 वर्षातील अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने घराबाहेर पडलेले आहेत। आता आपण दृश्य बघतोय मरीन ड्राइव्ह इथे मोठ्या प्रमाणात आपण तरुणाई इथे बघतोय। लहान माणसं, मोठी माणसं सर्वजण इकडे आलेली आहेत सरत्या वर्षाचा शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी आणि या सूर्यास्ताला आपल्या डोळ्यात साठवून हे वर्ष आपल्यासाठी कसं गेलं, आपल्याकडनं काय चुका झाल्या, कोणत्या चांगल्या गोष्टी झाल्या आणि पुढच्या वर्षी नक्की काय करायचं, या सगळ्या गोष्टी घेत हा शेवटचा सूर्यास्त बघण्यासाठी मरीन ड्राइव्हवर मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झालेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय नरिमन पॉइंट। मरीन ड्राइव्हच्या अगदी थोडं पुढे नरिमन पॉइंट आहे। नरिमन पॉइंट हे देखील मुंबईतलं मोठं प्रेक्षणीय स्थळ आहे। इथे सुद्धा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे अखेरचा सूर्यास्त बघण्यासाठी। 2023 चा हा शेवटचा सूर्यास्त आहे। मरीन ड्राइव्हला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झालेली आपल्याला बघायला मिळते। मुंबईच्या नरिमन पॉइंट इथे सुद्धा सूर्यास्ताची ही सुंदर दृश्य फक्त जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी। 2023 चा अखेरचा सूर्यास्त बघण्यासाठी आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे। नागरिक घराबाहेर पडलेले आहेत हा सूर्यास्त बघण्यासाठी। हा सूर्यास्त बघत असताना प्रत्येकाच्या मनात अनेक गोष्टी असणार आहेत। या वर्षभरात जे जे गेलं, घडून गेलं ते सगळं सोडून नव्या वर्षाची नव्या उमेदीने, नव्या ताकदीने लढण्याची प्रेरणा आम्हाला देव, अशीच इच्छा इथे सगळे व्यक्त करताना आपण बघतोय। 2023 चा अखेरचा सूर्यास्त बघण्यासाठी आपण बघतोय नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राइव्ह इथं मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे। तर आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेलेले। डॅरिल, आता आपण सध्या कुठे आहात आणि कशा पद्धतीने सगळेजण 2023 चा शेवटचा सूर्यास्त बघण्यात मग्न आहे, काय सांगाल? मेजल, मी सध्या आहे मुंबईच्या मरीन ड्राइव्ह इथे आणि आपण पाहू शकता की 2023 चा अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी जे आहे ते नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। सूर्यास्ताचा एक्सक्लुसिव्ह व्हिज्युअल्स आपण जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर पाहू शकतात। मरीन ड्राइव्ह परिसरात जे आहे ते
नागरिकांनी 2023च्या अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी जे आहे ते मोठी गर्दी केलेली आहे आणि त्याच संदर्भात देखील पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला. आपण एक्सक्लुझिव्ह हे दृश्य पाहू शकतात की सूर्यास्त पाहण्याकरिता जे आहेत ते नागरिक मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडले आहेत. 2023चा अखेरचा जो सूर्यास्त आहे ते पाहण्यासाठी जे आहे ते नरिमन पॉइंट इथे नागरिक जे आहेत ते दाखल झाले आहेत आणि त्यासाठी देखील तसंच पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलाय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खातिरदारी जी आहे ते मुंबई पोलिसांच्या वतीने घेतली आणि त्याच संदर्भाचं पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलाय. पण मात्र आपण पाहिलं तर मुंबईकर जे आहेत ते मोठ्या संख्येने जे आहेत ते मरीन ड्राईव्ह परिसरात नरिमन पॉइंट येथे जे आहे ते सूर्यास्त पाहण्यासाठी आले आहेत. तेजल जी, आपण बघू शकतो की ही एक्सक्लुझिव्ह दृश्य फक्त जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी आहे. आपल्या आजूबाजूला अनेक तरुण आहेत, तरुणी आहेत आणि ते या सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या नक्की काय भावना आहे आपण जाणून घेऊ शकता का? इथे काही तरुण देखील आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूयात आणि त्यांची भावना देखील काय सांगाल. आपण सूर्यास्त पाहण्यासाठी आलात, काय सांगाल? सिर्फ एक समय के लिए हिंदी बोल सकते हैं ना? सिर्फ एक समय के लिए हम यहाँ पे सूरज को ढलते हुए देख सकते हैं. कल का दिन भी सेम हर दिन के जैसा ही होगा, कुछ चेंजेस नहीं होंगे, भले ही साल का आखिरी सनसेट हो. तर तेजल आपण पाहू शकतात की जे तरुण जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की दर दिवस एक नवीन दिवस असतो आणि ते देखील जे आहे ते सनसेट म्हणजे सूर्यास्त पाहण्यासाठी जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरात इथे आले आहेत. जी, आपण बघू शकतो की नवीन वर्ष जेव्हा सुरू होतं तेव्हा प्रत्येक जण ठरवतो काहीतरी न्यू इयर रिझॉल्युशन, आपण काहीतरी ठरवतो हे मला नवीन वर्षामध्ये करायचं आहे आणि त्या सूर्याच्या साक्षीने, ढळत्या सूर्याच्या साक्षीने त्या ठिकाणी बसून बरेच जण आपण पुढच्या वर्षी हे करणार, मागच्या वर्षी आपल्याकडनं या चुका झालेल्या आहेत मात्र पुढच्या वर्षी हे मी नक्की करणार असं काहीतरी ठरवत असतं. तर यावेळेचे न्यू इयर रिझॉल्युशन्स काय आहेत, आजूबाजूचे तरुण काय सांगतायत? आपण इथे मोठ्या प्रमाणात जे आहे ते तरुण आणि तरुणी उपस्थित आहेत. आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. न्यू इयर रेझोल्युशन काय रहेगा? न्यू इयर रेझोल्युशन काय रहेगा? न्यू इयर रेझोल्युशन तर तेजल आपण पाहू शकता की जे तरुण आहेत ते मीडिया समोर जे माईक समोर आहेत ते बोलताना जे आहेत ते नाचत आहेत. एकंदरीत आपण पाहू शकता की मोठ्या संख्येने जे आहेत ते तरुण तरुणी जे आहेत तिथे मरीन ड्राईव्ह परिसरात जे आहेत ते उपस्थित झाले आहेत. एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण जे सूर्यास्ताचे पाहू शकतात. थोड्या सूर्यास्त होणार आहे आणि मोठ्या संख्येने जे आहेत ते तेजल इथे नागरिक तरुण असतील सर्व जे आहेत ते उपस्थित झाले आहेत आणि एकंदरीत आनंदाचं जो वातावरण आहे तो इथे मरीन ड्राईव्ह परिसरात आपण जे अगदी काही क्षणात आपण बघतोय की सूर्यास्त होतोय आणि या ढळत्या सूर्याच्या साक्षीने सगळेजण मागच्या वर्षी जे पण काही वाईट झालं, जे पण काही नको घडायला पाहिजे होतं किंवा ज्या काही चुका झाल्या त्या पुन्हा व्हायला नको असं म्हणत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सगळेजण सज्ज झालेले आहेत. तुमच्या आजूबाजूला कसं वातावरण आहे? हे सगळेजण आत्ता तर तिथे आहेत, त्याच्यानंतर 12 वाजताच्या आधी सुद्धा मरीन ड्राईव्हला मोठ्या प्रमाणात आतिषबाजी होते, त्याची कशी सगळी तयारी करण्यात आलेली आहे आणि प्रशासन सगळं या गोष्टींसाठी कसं सज्ज आहे, काय सांगाल? मरीन ड्राईव्ह परिसरात जो आहे तो नवीन वर्षाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने जे मुंबईकर असतात ते रस्त्यावर उतरतात. पण मात्र आतापासूनच जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरात आपण पाहू शकतात की लोकांनी गर्दी करायला सुरुवात केली आहे. नवीन वर्षाच्या आगमनासाठी जे आहे ते मुंबईकर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते रस्त्यावर उतरले आणि त्याच संदर्भात जो आहे मुंबई पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त देखील लावण्यात आले. आपण मागे पाहू शकता की पोलिसांच्या वतीने देखील त्या संदर्भात जी आहे ती खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र आपण पाहिलं तर मरीन ड्राईव्ह परिसरात जो आहे ते आतिषबाजी करू नये असे फलक देखील महानगरपालिका असो किंवा मुंबई पोलीसच्या वतीने लावण्यात आले की इथे जी परवानगी आहे ते फटाके फोडण्यास नाकारली आणि तिथे कोणी जे आपण पुन्हा एकदा सूर्यास्ताकडे जाऊया कारण की अवघे काही सेकंद उरलेले आहे आणि सूर्यास्त होणार आहे. आपण जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह या ठिकाणाचा सूर्यास्त दाखवूयात फुल फ्रेम. एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल जे आहे ते पाहू शकतात की जय महाराष्ट्र न्यूजवर काही क्षणात जो आहे तो सूर्यास्त होणार आहे आणि मरीन ड्राईव्ह परिसरात जे आहे ते मोठ्या संख्येने जे आहे ते तरुण तरुणी नागरिक उपस्थित झाले आहेत. अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरात उपस्थित आहेत. तर काही क्षणातच जो आहे ते सूर्यास्त होणार आहे. मी माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल जे आहे ते सूर्यास्त 2023 जो सूर्यास्त आपण प्रेक्षकांना एक्सक्लुझिव्ह जे आहे ते जय महाराष्ट्र न्यूजवर आपण पाहू शकतात. जी
मुंबईतली ही सुंदर दृश्य बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केलेली आहे आणि हा मुंबईतला 2023चा शेवटचा सूर्यास्त नजरेत टिपण्यासाठी, आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी आणि आगामी 2024 येणार आहे त्याच्या सर्व गोष्टी ठरवण्यासाठी इकडे सगळे नागरिक इथे जमलेले आहेत। मुंबईतली ही दृश्य आपण बघतोय, अवघ्या काही क्षणातच सूर्यास्त होणार आहे। 2023चा हा शेवटचा सूर्यास्त असेल। उद्या नवीन सूर्योदय होईल। नवीन सूर्योदयासोबत नवीन आशा, आकांक्षा, नवीन ध्येय घेऊन नागरिक उद्यापासून पुन्हा एकदा चालणार आहेत, धावणार आहेत। मुंबई कधी झोपत नाही असं म्हटलं जातं। मुंबई सतत धावली जाते, धावत असते। मुंबईकर कधीच शांत बसलेले नसतात। त्यामुळे नवीन वर्षात पदार्पण करताना सुद्धा मुंबईकर या सूर्याला सर्व सांगून, उद्याचा जो या सूर्यास्ताला सगळं सांगून उद्याचा जो सूर्योदय होणार आहे त्या नवीन सूर्योदयासोबत नवीन आशा, आकांक्षा घेऊन पुन्हा एकदा त्याच वाटेवर धावायला लागणार आहे। मुंबईमधून आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मुंबईमध्ये आपण बघितलं की मुंबई कधीच झोपत नसते। मुंबईमध्ये सतत धावपळ, दगदग सुरू असते आणि मुंबईच्या एका अशा ठिकाणी तुम्ही उभे आहात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि आज तर 2023चा शेवटचा सूर्यास्त आहे आणि हा आपला शेवटचा सूर्यास्त 2023चा आपल्या नजरेमध्ये सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात तिथे तरुणाई आलेली आहे। मात्र तरुणाईसोबत आपल्याला तिथे लहान मुलं दिसतात का, काही वृद्ध दिसतात का? कारण की मुंबईमध्ये सर्वांमध्येच एक चैतन्य असतं। जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने जे आहे ते मुंबईकर आपल्या कुटुंबांसह जे आहे ते मरीन ड्राईव्ह परिसरात आलेले आहेत। 2023चा अखेरचा सूर्यास्त आहे तो पाहण्याकरिता जे मुंबईकर आहेत आपल्या सहकुटुंब जो आहे ते इथे नरिमन पॉईंट इथे दाखल झाले आहेत। आपण पाहू शकतात की मोठ्या संख्येने आता अजून नागरिक जे मुंबईकर आहेत ते रस्त्यावर पडतायत आणि अजून इथे गर्दी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। त्याचसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये त्याची जबाबदारी ते मुंबई पोलिसांच्या वतीने जे आहे ते घेतली आहे आणि यासाठी देखील मुंबई पोलीस देखील सज्ज आहे। लोकांना काही कुठलाही त्रास होऊ नये आणि नवीन वर्षाचा आगमन जो आहे ते मुंबईकरांनी देखील मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करावा असं मुंबई पोलिसांच्या वतीने देखील सांगण्यात आले आहे। त्याचसोबत जे आहे ते लोकांनी देखील याची खबरदारी घ्यावी की कुठलाही काही साजरा करत असताना आपण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची देखील खबरदारी मुंबईकरांनी घ्यावी असं पोलिसांकडून आवाहन देखील करण्यात आलं आहे। जी, यावेळेस तरुणांसोबत तिथे वयोवृद्ध सुद्धा आहेत का उपस्थित हा क्षण टिपण्यासाठी? नक्की आपण पाहू शकता की ते वयोवृद्ध लोक देखील येण्यास सुरुवात झाली आहे। मुंबईकर जे आहेत ते मरीन ड्राईव्ह परिसरात जे आहे ते येण्यास सुरुवात झाली आहे। छोटी पोरं असतील ते देखील आपल्या आई वडील असतील त्यांच्यासोबत देखील इथे यायला सुरुवात झालेली आहे। आपण पाहू शकतात की मरीन ड्राईव्ह परिसरात जो आहे ते मोठ्या प्रमाणात जो आहे तो गर्दी झालेली आहे। छोटे चिमुकले असतील ते देखील मरीन ड्राईव्ह परिसरात इथे येण्यास उपस्थित झाले आहेत। जी, एकूणच तिथलं वातावरण अतिशय चैतन्यमय असं दिसते। सगळेजण हा शेवटचा 2023चा सूर्यास्त बघण्यासाठी तिथे बसलेले आहेत। काही चिमुकल्यांशी आपण बातचीत करू शकतात का, त्यांच्या आईवडिलांशी किंवा नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकता का की कशा पद्धतीने काय नक्की त्यांना वाटतंय आता? नक्की आपण त्यांच्या वडिलांसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न करतात। आपण त्यांच्याशी देखील बातचीत करूया। नाव काय तुझं? अंजली, कुठून आलात आपण? ठाण्यावरून। तर तेजल आपण पाहू शकतात की चिमुकले जे आहेत ते ठाण्यावरून थेट मुंबईला आले आहेत। मरीन ड्राईव्ह परिसरात जे आले आहेत ते 2023च्या अखेरचा सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी ते पाहण्यासाठी थेट ठाण्यावरून जे आहे ते चिमुकले इथे आले आहेत। जी, डॅरिल धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। आपल्याकडे अशीच माहिती येत राहील आणि या संदर्भात आम्ही आपल्याकडनं माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। 2023चा अखेरचा सूर्यास्त झालेला आहे मुंबईमध्ये आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती हा सूर्यास्त बघण्यासाठी।